वृद्धांना होऊ शकतं त्यांना जीवनाचा अनुभव आहे, पण देवाच्या लेकरांनो आपल्या काय अनुभव आहे जीवनात कसं जायचं, सार्वकालिक जीवनामध्ये जाऊन कसं राहायचं हा आपला अनुभव आहे. कारण देवाचं वचन तुम्हाला समंजस बनवतं. होऊ शकतं की तुम्हाला जीवनाचा अनुभव आहे, जीवन तुम्ही पाहिले, जीवनातलं सुख, जीवनातलं दुःख, जीवनातले त्रास, जीवनातले दुःख आणि आनंद तुम्ही पाहिले. जीवन किती कठोर असू शकतं आणि जीवन किती सुंदर असू शकतं हे सगळ्यांचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. पण जर ह्या जीवनांपेक्षाही आणि त्या अनुभवापेक्षा जर अधिक समंजस आणि सुंदर म्हणायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनातले मंत्री आणि सरदार देवाचं वचन झालं पाहिजे. एकदा का ते तुमचे सरदार आणि मंत्री झाले आणि तुम्ही प्रत्येक पावलागणिक देवाचं वचन मनन करायला लागले, माझे पावलं चाललेत कुठे, माझे विचार चाललेत कुठे, माझा निर्णय चाललाय कुठं, मी काय करत आहे त्याला कोणतं वचन आहे, मी नेमकं सगळ्यांचं भलं करत आहे का माझ्याकडून वाईट होत आहे, मी खरंच सगळ्यांसाठी लढत आहे का मी केवळ माझंच सगळं समाधान पाहत आहे, या सगळ्या वचनांचा विचार तुम्हाला करावा लागेल. देवाच्या लेकरांनो केवळ स्वतःच्या भल्यासाठी आणि स्वतःच्या समाधानासाठी जगणं हे जीवन नाही, हे कधीच जीवन असू शकत नाही. नेहमी देवाच्या लेकरांनो जेव्हा लिडरशिप तुम्हाला करायचं आहे, नेतृत्व तुम्हाला करायचं आहे, दुसऱ्यांची मतं तुम्ही हिशोबात घेतलीच पाहिजे, दुसऱ्यांची मतावर तुम्ही काम केलंच पाहिजे.